जालन्यामध्ये एकीकडे महापौर पदासाठी नाव जाहीर करायचं आणि मग युतीसाठी पत्र द्यायचं हे चुकीचं आहे असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर टीका केली आहे। काही दिवसांपूर्वीच खोतकरांनी मित्रपक्ष असलेल्या भाजपला युतीसाठी पत्र दिलं, मात्र अद्याप यावर कोणतीही चर्चा झाली नाही। त्यामुळे जालना महापालिकेमध्ये शिवसेनेचा महापौर होईल असं म्हणत टांगा पलटी करू असा इशारा खोतकरांनी दिला होता। त्यावर खोतकरांनी संयम ठेवायला पाहिजे असा सल्ला दानवेंनी खोतकरांना दिला आहे। आम्हाला मित्रपक्षाकडून प्रस्ताव मिळालेले, पण ते 2 महिन्यापूर्वी मिळालेले प्रस्ताव आणि 2 महिन्यापूर्वी युतीमध्ये बसून निर्णय करणं आणि ते टिकवणं 2 महिन्यानंतर हे थोडं अडचणीचं आहे। कारण युती जर करायची असेल तर वार्डाचं रिझर्वेशन झालं पाहिजे। कोणता वार्ड कशासाठी सुटतो त्याच्यावरही राजकारण अवलंबून असतं। मग महापौराचं आरक्षण सुटलं पाहिजे। मग महापौराचं आरक्षण सुटल्याच्या नंतर पक्षाची एक रणनीती ठरवल्या जाते। महापौराच्या आरक्षणानंतर मग जर युतीमध्ये बसले तर त्या युतीला अर्थ आहे। पण पत्र द्यायचं, युती करायची म्हणायचं आणि मित्रपक्षावर आरोप करायचं, मला असं वाटतं थोडा संयम ठेवायचा।